हे चार्ल्सच्याच तंबूचे दोर नसतील कशावरून, कारण त्या काळात ठोकण्याचे नाही तर बांधायचेच तंबू वापरले जात. कदाचित हाच चार्ल्सचा शेवटचा मुक्काम असेल, मी उत्साहाने म्हटलं. पुन्हा मेटल डिटेक्टर्स जोडले गेले. जेवढा भाग स्कॅन करण्यासारखा होता तेवढाच सर्व केला, पण एकालाही हिट सापडेना. उत्साहावर पाणी पडलं. इथे खरंच चार्ल्स थांबला असेल आणि त्याचं काही सांडलं असेल तर ते नदीने केव्हाच वाहून नेलंय. 350 वर्ष म्हणजे खूपच वेळ झाला यार, विजय थकून शेजारी बसत म्हणाला. वाहून नेलं असेल किंवा जमिनीच्या पोटात खूप खोलवर दडलं असेल, कारण इथे दरवर्षी पूर येतो आणि दरवर्षी गाळाचा नवीन थर साचतो. आपल्याला जे हवं ते मातीखाली कमीत कमी 5 ते 10 फूट आत असणार. या साध्या मेटल डिटेक्टरने त्यांचा थांगपत्ता लागणार नाहीच. GPR बाहेर काढा, मी सूचना दिली. मंग्याने पटकन त्याच्या बॅगेतून एक आयताकार सुटकेस बाहेर काढली. आत फोल्डेबल ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार यंत्र होतं. मंग्याला कधीपासून ते वापरायची हौस होती. त्या यंत्राने जमिनीखाली 15-20 फुटापर्यंतचा स्कॅन वरच्या स्क्रीनवर मिळू लागला. आणि 5 मिनिटात जिथे आम्ही बसलो होतो नेमकं तिथेच जमिनीत 7-7.5 फूट खाली एक चौकोनी धातूची वस्तू असल्याचे पुरावे मिळाले. 5-6 जण खोदकामाला लागले. 2 तासात 7 फूट खड्डा तयार झाला. पेटी सापडली. ती गंजली नव्हती, कदाचित जस्ताची असावी, पण कित्येक दशकं किंवा शतकं मातीत राहिल्याने दगडाप्रमाणे चौजड आणि घट्ट बसलेली. मोठ्या मुश्किलीने ती उघडली. आत मेण कापडात व्यवस्थित सुरळी करून ठेवलेला नकाशा सापडला. खाली चार्ल्स अशी अक्षरं होती. अखेर आम्ही करून दाखवलं. ढूंढने से तो भगवान भी मिल जाते हैं, नकाशा क्या चीज है. सर्व खुश झाले. जणू एल्डोराडोच्या दरवाजाची किल्लीच सापडली असावी. उत्साहाची पहिली लाट ओसरल्यावर बेनीने विचारलं, पण तुला या नकाशावर कितपत भरवसा आहे? गणिती भाषेत सांगायचं तर जवळपास 70%. कारण चार्ल्स हा काही कॅप्टन ग्रँट सारखा फक्त हौशी नव्हता. त्याने सर्व मोहिमांचा कसून अभ्यास केला होता. जगले वाचलेल्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटला होता. एल्डोराडोशी संबंधित अफवा किती आणि तथ्य किती यांच्या मुळाशी पोचला होता. इथल्या काही नद्यातून खरंच सोन्याचे मोठमोठे खडे सापडतात, जसे कॅप्टन ग्रँटच्या माणसांना सापडले होते. ते नेमके येतात कुठून? एल्डोराडो हे खरंच सोन्याचं शहर आहे की प्राचीन काळातील सोन्याची खाण? याबद्दलही त्याने बराच विचार केला होता. तो भूगोलासोबत गणितातही हुशार होता. एल्डोराडो आणि लेक परायमेचे कोऑर्डिनेट्स त्याने शोधले होते. ते या नकाशावरच कुठेतरी सांकेतिक भाषेत लिहून ठेवल्यात असं त्याने लॉगबुकमध्ये म्हटलंय. या कामासाठी त्याने आपल्या आयुष्याची 10-12 वर्ष घालवली आणि मग यशाची खात्री झाल्यावरच इथे पोचला. पुढे कदाचित त्याला इथल्या जमातींनी ठार केलं असेल किंवा क्रेटोजनी खाऊन टाकलं असेल, पण त्याआधी त्याने नकाशा दडवला जो आज आपल्या हातात आहे. मी माझं मत मांडलं. बरोबर म्हणतोयस तू. अगदीच नकाशात दाखवलेल्या ठिकाणी एल्डोराडो नसेल कदाचित, पण त्याच्या आसपासच कुठेतरी असेल असा मला विश्वास वाटतो. राजेशने दुजोरा दिला. पण मला एक प्रश्न पडलाय भेंडी. या नकाशानुसार आता आपण कुठे आहोत आणि पुढे आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय हे कसं कळणार? विजयने हातातील नकाशा उलट पालट करत विचारलं. त्याचं म्हणणं योग्यच होतं. 350 वर्षांपूर्वीचा तो हाताने रेखलेला नकाशा समजून घेणं खरंच खूप कठीण होतं. शिवाय पेटीतील आर्द्रतेने तो इतका नाजूक बनला होता की केव्हाही त्याचे तुकडे पडतील. म्हणून तो एका कागदावर नीट पसरून आधी त्याचे फोटो काढले, मग तसाच गुंडाळून अँटिक कलेक्शन बॉक्समध्ये ठेवून दिला. आता सूर्यास्ताला फारसा वेळ उरलेला नाही मित्रांनो. आजची पायपीट इथेच थांबवूया. झाडांवर कालच्यासारखा मुक्काम ठोकू. रात्री आरामात नकाशा वाचू आणि उद्या काय करायचं, कुठे जायचं ते ठरवू. काय म्हणता? लिंबाजीने विचारलं. सर्वांना ते पटलं. पटापट सर्व कामाला लागले. नशीब ॲमेझॉनच्या वनात बांबूंची कमतरता नव्हती. सूर्यास्ताआधीच उंचावर मचाण बनवून आम्ही स्थानापन्न झालो. नदी इतक्या जवळ होती की बादलीला दोर बांधून किरण आणि राजेश वरूनच पाणी खेचू लागले. मग त्याच बादलीत बिस्किटचे तुकडे टाकल्यावर सोबत तळहाता एवढे मासेही वर येतात हे कळल्यावर कायच सांगावं. अंधार होईपर्यंत खूप मासेमारी झाली. त्या रात्री मचाणावर तंदुरी फिश टिक्का शिजला. मांसाहारी मित्रांनी चवदार मजा केली, पण त्यावेळी लिंबू आणि योग मात्र बटाटे उकडवून खात होते.
त्या रात्री मलाही गाढ झोप लागली. चार्ल्सचा नकाशा शोधल्याने एल डोराडो शोध मोहिमेत पहिलं मोठं यश हाती लागलं. कदाचित त्याच आनंदात सुखाने झोपलो असेन, पण ती झोप या मायावी जंगलाला पाहवली नसावी. मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा तसा जीवघेण्या किंकाळीचा आवाज दुमदुमला. सगळे खडबडून जागे झाले. मचाणावरून खालच्या अंधाराकडे डोळे फाडफाडून पाहू लागले, पण काहीच दिसेना. सॅटेलाइट फोन आहे ना आपल्याकडे, मदत मागवा, मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय, सचिन बडबडला. आवाज करू नका, ते आसपासच असतील, बेनीने इशारा दिला. सगळे चिडीचूप बसले. दहा मिनिटांनंतर तसाच आवाज पुन्हा ऐकू आला, पण फार फार दुरून. मग बराच वेळ सगळं शांत होतं. कदाचित धोका टळला असावा. मला वाटतं क्रेटोज रात्रीच्या वेळी शिकारीसाठी बाहेर पडतात. कबिल्यापासून दुरावलेले इन्का किंवा इतर आदिवासी त्यांची शिकार ठरतात. या त्यांच्याच किंकाळ्या असतील, राजेशने अंदाज बांधला. पण प्रत्येक वेळी किंचाळण्याचा आवाज एकसारखाच कसा काय असेल? आपण बोटीवर असल्यापासून ऐकत आहोत हे आवाज. दरवेळी अगदी कॉपी पेस्ट केल्यासारखाच हुबेहूब ऐकू येतो. क्रेटोजच्या हल्ल्यात मरणारा प्रत्येक जण सारख्याच आवाजात कसा ओरडतो? लिंबाजीने संशय जाहीर केला. म्हणजे तुला मरणाऱ्याच्या आवाजात वेगळेपणा हवा असं म्हणायचंय काय? पार रसाताळाला गेल्या रे तुझ्यातली माणुसकी लिंब्या, सचिन चुकचुकला. जे कोणी याला जगातला नंबर 1चा डिटेक्टिव्ह म्हणतात त्यांना शोधून काढा आणि भर चौकात चापकाचे फटके द्या, लिंबाजी भडकला. मला तरी फक्त एकच जण माहिती आहे याला नंबर 1 म्हणणारा, हा स्वतःच. द्या साल्याला फटके, मंग्याने तोंड उघडलं. लिंबाजीचा मुद्दा बरोबर आहे. माझंही निरीक्षण हेच सांगतं की या किंचाळण्यामागे काहीतरी गडबड असावी, मी दुजोरा दिला. अस्मादिकास्तर सद्यस्थानी आगमन झाल्यापासून प्रत्येक अणुरेणूत, कणाकणात, सूक्ष्माती सूक्ष्म आणि भव्यातिभव्य घटकात गौडबंगाल भासते आहे. ॲमेझॉन नामक तटीनी तीरी वसलेले हे अतिदाट अरण्य न जाणो कितीक भयावह गुपिते उदरात दडवून अधर मिटून बसले आहे. बेसावध राहणाऱ्यास हे मायावी वर्षावन असे गिळंकृत करून टाकेल जणू अजगराच्या दैत्याकार मुखात इवलासा जीवाणूच. विशालने स्वगत संपवलं. भेंडी, मला तर काहीच समजलं नाही, पण हा इतकं बोलतोय म्हणजे नक्कीच डेंजर असणार हे जंगल, विजय म्हणाला. कानातून रक्त बाहेर पडतंय का बघा माझ्या. डिटेक्टिव्हच्या नावाखाली हा संस्कृत शिक्षक का घेतलायस तू आपल्यात, सचिनने तक्रार केली. चला झोपा आता, उद्या खूप काम आहे. आता जो कोणी वायफळ बडबड करेल त्याला शिडीवरून खाली जाऊन पाणी भरून आणावं लागेल, किरणने दरडावलं. सचिनला यावर खूप काही बोलायचं होतं, पण हे सगळे खरोखरच आपल्याला या अंधारात खाली पाठवतील याबाबत त्याच्या मनात अजिबात शंका नसल्याने तो गुपचूप झोपला आणि थोड्याच वेळात घोरूही लागला. अडीच 3च्या सुमारास अगदी विचित्र आवाज कानी पडला. तो सचिन नाही तर मंग्याच्या घोरण्याचा असेल असं वाटून मी दुर्लक्ष केलं. 5 मिनिटांनी पुन्हा तोच आवाज ऐकू आला, गुरगुरण्याचा, फिसकारण्याचा. मी खाडकन जागा झालो आणि जवळच्याच टॉर्चने झाडाच्या फांद्यांवर नजर फिरवली. जॅग्वारला झाडावर चढता येतं, तोच तर नसेल, पण कुणीच दिसेना. आवाज खालून येतोय प्रोफेसर, बेनीने दबक्या स्वरात म्हटलं. ती कायम फांद्यांना बांधलेल्या हॅमॉकवरच झोपायची. अलगद पाय खाली टेकत उतरली आणि मचानाच्या कडेला जाऊन खाली पाहू लागली. मी सुद्धा तेच केलं, पण अंधारात काही दिसेना. अस्वस्थ गुरगुर मात्र सुरूच होती. शेवटी मी टॉर्चचा उजेड खाली फेकला आणि जे दिसलं ते पाहून आम्हा दोघांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. क्रेटोजने आमचा ठाव ठिकाणा शोधला. ते झुंडीने आले होते. कार्नेटॉरस, माझा अंदाज बरोबर होता. ज्यांना आम्ही लाखो वर्षांपूर्वी अस्तंगत झाले असे समजत होतो ते आमच्या नजरेसमोरच होते. त्यांनी झाडाला घेरलेलं. चढण्याचा प्रयत्न करू लागले.
पण जमेना तेव्हा वर पाहून अस्वस्थ गुरगुर करत. त्यांनी विजेरीचा प्रकाश पाहिला आणि आणखी मोठ्याने चित्कार केला. त्या आवाजाने एक एक करत मचाणावरचे सगळे उठले. आमच्या शेजारी येऊन पोटावर पालथे पडून खाली पाहू लागले. क्रेटोजना पाहून भीतीने थरथरू लागले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद. त्यांनी विजेरीचा प्रकाश पाहिला आणि आणखी मोठ्याने चित्कार केला. त्या आवाजाने एक एक करत मचाणावरचे सगळे उठले. आमच्या शेजारी येऊन पोटावर पालथे पडून खाली पाहू लागले. क्रेटोजना पाहून भीतीने थरथरू लागले. एस्तास सेग्युरो, तुला खरंच खात्री आहे की ते वर चढू शकत नाहीत? बेनीने भयांकित नजरेने विचारलं. आय होप सो, मी क्रेटोसच्या पुढच्या दुबळ्या पायांकडे पाहत म्हटलं. ते झाडांवर चढण्यासाठी उत्क्रांत झाले नव्हते. कोण टरबूजा गुळण्या करतोय रे एवढ्या रात्री? देऊ का एक झापडी? असं बडबडतच सचिन उठला. पण आम्ही सर्व झोपून मचाणावरून खाली डोकावतोय हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. काय बघताय रे वाटाण्यांनो? हट झेमण्या, मला जागा करून दे. असं बोलत उठण्याचे श्रम न घेता सरपटतच विशाल आणि मंग्याच्या मध्ये घुसून स्वतःसाठी जागा करू लागला. पण खालचं दृश्य पाहताच त्याची बोबडी वळली. त्याला खूप काही बोलायचं होतं. इथे आणल्याबद्दल दूषणं द्यायची होती, आरोप करायचे होते, टीका करायची होती, शिव्या द्यायच्या होत्या. पण भीतीने तोंडातून शब्दच फुटेना. पाणी गेल्यावर नळातून जशी हवेची विचित्र फाकफूक ऐकू येते तसा तो आतल्यात घुसमटत राहिला. अखेर थकल्यावर समोर जे भयंकर दिसतंय ते नाईलाजाने पाहण्याशिवाय त्याच्याकडे काही गत्यंतरच उरलं नाही. तुझी झाडावर मचाण बांधून राहायची आयडिया सॉलिड होती चेतन. जमिनीवर राहिलो असतो तर काही खरं नव्हतं आपलं, राजेश म्हणाला. इकडे यायची आयडिया पण त्याचीच होती रताळ्या. मरतोय आता आपण होलसेलमध्ये. सचिनला बऱ्याच वेळाने कंठ फुटला. कुणी आपल्याला बळजबरीने इथे आणलेलं नाही सचिन. चेतनने एल्डोराडो बद्दल फक्त सुचवलं होतं. या मोहिमेत धोके असतील हेही सांगितलं होतं. तरी आपण ॲडव्हेंचर हवं म्हणून इथे येण्याचा निर्णय घेतला. आता अडकलो आहोत म्हणून एकमेकांना दोष देण्यात काही अर्थ नाही, लिंबाजी समजूतदारपणे म्हणाला. जेव्हा ते क्रिटोच की फेटोच तुझ्या समोर येऊन डुरकतील ना तेव्हा त्यांना समजाव हे सगळं. सचिनने टोमणा मारला. ठीक आहे सचिन, जर तुला मोहीम सोडून जायचंच असेल तर आता जाऊ शकतोस. मी शिडी सोडतो खाली, मंग्या टर उडवत म्हणाला. सचिन तोंडातल्या तोंडात पुटपुटत शिव्या देऊ लागला. मला वाटतं त्यांना आपला गंध सापडलाय. ते कासावीस झालेत, पण वर चढणं त्यांना झेपणार नाही. आपण इथे सुरक्षित आहोत. ते कंटाळून निघून जातील थोड्या वेळाने, योगने अंदाज बांधला. तसंच होऊ देत मित्रा. यांच्या तावडीत सापडलो तर चिंधड्या चिंधड्या करतील ते आपल्या, किरण म्हणाला. पण योगचा अंदाज चुकला. पहाट झाली तरी क्रेटोस तिथेच घुटमळत राहिले. त्यांनी झाडाला वेढाच घातला होता. आमच्याकडे आणखी महिनाभराचं अन्न होतं, पण पाणी संपलेलं. ते रोजच्या रोज भरून घ्यावं लागे. दुपारी ऊन वाढल्यावर सचिनने शेवटच्या बाटलीतील शेवटचा थेंब रिकामा केला आणि प्रत्येकाच्याच घशाला कोरड पडली. तहानेने आणि भीतीने सुद्धा. असं काही होईल याची अपेक्षाच नव्हती. कुठले पूर्वसंकेत सुद्धा नव्हते. त्यामुळे प्लॅन बी सुद्धा नव्हता. आर्द्रता वाढल्यावर तहान असह्य होऊ लागली. दोरीला भांडे बांधून नदीतून पाणी काढण्याचा प्रयत्न किरणने केला, पण क्रेटोसने आपल्या तीक्ष्ण नख्यांनी दोरच कापून टाकला. चांगला जाडजूड दोर होता तो. आमची पार भंबेरी उडाली. दर 3-4 तासांनी रानातून नवे क्रेटोस झाडाखाली येत.
मग गस्त घालणारे आधीचे क्रेटोज शिकार साधण्यासाठी निघून जात. ते परतले की पुन्हा गस्त घालणाऱ्यांची सुट्टी होई. यावरून आम्हाला 2 गोष्टी उमगल्या. एक, क्रेटोजना प्रचंड भूक लागते आणि दर 3-4 तासांनी त्यांना शिकार साधावीच लागते. 2, काही केल्या ते आम्हाला गट्टम केल्याशिवाय आपली जागा सोडणार नाहीत. दुसऱ्या दिवशीचा सूर्यास्त होईपर्यंत आमच्यातील प्रत्येकाची उमेद पूर्णपणे नामोहरम झाली होती. खायला भरपूर होतं, पण प्रत्येकाच्याच तोंडाची चव गेलेली. गळा कोरडा पडलेला. मचाणावर उताणे पडून आम्ही चमत्काराची वाट पाहत होतो, पण तो काही घडत नव्हता. तास उलटत होते. क्रेटोज आपली आळीपाळीची गस्त सोडत नव्हते. आम्ही तहानेने गलितगात्र होऊन पिकल्या फळाप्रमाणे खाली गळून पडण्याची वाट पाहत होते. डायनासोर युगात मनुष्य किंवा इतर सस्तनी प्राणी उत्क्रांत का होऊ शकले नाहीत याचं उत्तर मिळालं. हे डायनासॉरस फक्त शरीरानेच बलाढ्य नव्हते, तर त्यांचा मेंदूही तल्लख होता. अरे, आपल्याकडे बंदूक आहे ना, मग तुम्ही कसली वाट पाहताय? ठेचून काढा एकेकाला, मंग्या दात ओठ चावत म्हणाला. काही उपयोग नाही मित्रांनो, फक्त 5च गोळ्या शिल्लक आहेत आणि खाली यावेळी 5 क्रेटोज आहेत. एक जरी चुकली तरी एखादा क्रेटोज मागे राहणारच आपल्याला जिवंत सोलायला, बेनी हतबलतेने म्हणाली. अरे पण आपला चेतू शार्प शूटर आहे ना, निशाणा पाहिलाय तुम्ही त्याचा. तो थेट त्यांच्या डोक्यात गोळी घालेल. एका गोळीत आडवे होतील साले. विजयनेही मंग्याचा सूर आळवला. काही उपयोग नाही, त्यांच्या शरीरावरची कातडी बघा. कातडी कसली चिलखतच आहे ते. ही पाखरं हुलायची बंदूक आहे, त्यांना काही फरक पडणार नाही, मी मलूल स्वरात म्हटलं. अशी हार मानू नकोस, तुझ्यावरच भिस्त आहे आता आमची. योग बळजबरीने हातात बंदूक देत म्हणाला. माझा नाईलाज झाला. मचाणावर झोपूनच मी एका क्रेटोजच्या दिशेने निशाणा साधला. नुकतेच घरट्यात परतलेले पक्षी कलकलाट करत उडाले. त्या क्रेटोजने फक्त डोके हलवले, त्याला खरचटलेही नव्हते. गोळी टप्पा खाऊन दुसरीकडे वळली होती. मी हात टेकले. सगळ्यांची काळजी हबकली. खाली सर्व क्रेटोज एकत्र आले. आम्ही हल्ला चढवलाय हे त्यांच्या लक्षात आलं असावं. त्यांनी प्रतिहल्ल्याचा डाव आखला आणि आपल्या तीक्ष्ण नख्यांनी झाडाचे खोड ओरबाडायला सुरुवात केली. जाडजूड सालीच्या मोठमोठ्या खपल्या पडू लागल्या. त्यांचा संयम संपला. त्यांनी चढाई सुरू केली. मेलो, यावेळी नक्की मेलो, आता नाही वाचत. सचिनला पॅनिक अटॅक आला, पण त्याला सावरण्यासाठी कुणीच पुढे झालं नाही. प्रत्येकाचीच अवस्था वाईट होती. बॅगेतले सॅटेलाइट फोन बाहेर काढा. मॅनॉक्सच्या रेस्क्यू टीमला आपले कोऑर्डिनेट शोधून तातडीने हेलिकॉप्टर पाठवायला सांगा. बस झालं एल्डोराडो, मोहीम इथेच संपली, मी खिन्नपणे म्हटलं. लगेच 3-4 जण सामानात सॅटेलाइट फोन शोधू लागले, पण ते कुणालाच सापडेनात. अरे काय झालं काय? काढा ना फोन बाहेर, राजेश खेकसला. एकही फोन सापडत नाहीये. राजेशच्या बॅगेसोबत गेले की काय? किरण ओरडला. काय? पण तिन्ही फोन एकत्र कोणी ठेवले? वेगवेगळ्या बॅगेत ठेवायचं ठरलं होतं ना, लिंबाजीने विचारलं. काल सकाळी घरी बोलून झाल्यावर आवराआवर करताना मी सचिनला नीट ठेवायला सांगितले होते, त्यानेच ठेवले असतील कुठेतरी, योग म्हणाला. मला वाटलं संध्याकाळी पुन्हा थांबायचंच आहे, कशाला 3 वेगवेगळ्या बॅगेत ठेवायचे फोन. मी टाकले पटकन राजेशच्या बॅगेत, मला काय माहीत तो दलदलीत बुडणार आहे म्हणून. सचिनने हात झटकले. अरे झेमण्या, स्वतःला या जगातील नंबर 1 डिटेक्टिव्ह म्हणून घेतोस ना तू, आणि एक काम धड करता येत नाही. तुझ्यामुळे मरणार आज आपण. विजय चवताळला. सचिन डोकं गुडघ्यात घेऊन कोपऱ्यात जाऊन बसला. झाडाला आता हादरे बसू लागले होते, पण आम्ही मचाण 3-4 झाडांचा आधार घेऊन बनवल्याने इतक्यात तरी ते कोसळणार नव्हतं. आणि हेच त्या चलाक प्रागैतिहासिक पशूंच्याही लक्षात आलं असावं. त्यांनी आपल्या गळ्यातील स्वरयंत्रातून विशिष्ट घोगरा आवाज काढून रानात शिकारीच्या शोधात दूर दूर गेलेल्या इतर क्रेटोजनाही साथ दिली. ते दशदिशातून झाडी सळसळत येऊ लागले. क्षणाक्षणाला नख्यांनी फुलपटून पडणारी झाडं आमची जणू चिताच रचू लागली. आता भीती वाटणंही बंद झालेलं.
कुणाच्याच देहात उभं राहायचंही त्राण नव्हतं. सगळेजण आपापल्या बॅगेतून घरच्यांचे फोटो काढून त्यांना शेवटचं बघून घेत होते. बिचाऱ्या राजेशकडे तर तेही नव्हतं. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. माफ करा मित्रांनो, यावेळी अंदाज चुकला. दरवेळेस आपण प्लॅनिंगच्या जोरावर नियतीला हरवलं. आज वेळ नियतीची होती. कधी कधी सगळं बरोबर चाललं असतानाही अचानक फासे उलटे पडू लागतात. कुठलीच योजना काम करत नाही. आज तशीच वेळ आहे. तुम्हाला इथे आणून मी फार मोठी चूक केली. माझा अंदाज चुकला. किंवा आपण प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढू शकतो हा अति आत्मविश्वास नडला. जे काही घडलं त्याला मीच जबाबदार आहे. खरंच क्षमा करा. मी मचाणाच्या थरथरत्या खांबाला टेकत म्हटलं, तू सुचवलंस हे खरंय, पण निवड आमची होती मित्रा. स्वतःला अपराधी समजू नकोस. एकत्र जगलो, आयुष्य खूप एन्जॉय केलं. आता एकत्र मरू, त्यात काय. किरण खांद्यावर हात ठेवत म्हणाला. ठीक आहे ना यार, मेलो तर मेलो. कामावरून परत येताना गर्दीने खच्चून भरलेल्या ट्रेनमधून पडून मरण्यापेक्षा, बाईकचा टायर खड्ड्यात जाऊन कोसळल्यावर मागून येणाऱ्या ट्रक खाली चिरडून मरण्यापेक्षा, मोठ्या पगाराची नोकरी करून रिटायर्ड झाल्यावर पोटाची वाढलेली घेरी कमी करण्याची चिंता करताना अचानक एक दिवस हृदयविकाराच्या झटक्याने मरण्यापेक्षा हे शूरांचं मरण कधीही बरं आहे. मला सांग, किती जणांना असं भाग्य लाभत असेल? वाघ सिंहांपेक्षा कित्येक पट बलशाली श्वापदांकडून मरण्याचं. विजय म्हणाला. खरंय मित्रा तुझं, आणि घरच्यांचीही पूर्ण सोय करून ठेवली आहे आपण. आपल्या जाण्याने नक्कीच त्यांच्या आयुष्यात पोकळी तयार होईल, पण कधी कुठे अडणार नाही. कुणापुढे हात पसरावे लागणार नाहीत, हे मात्र नक्की. मंग्या म्हणाला. मला फक्त एकदा माझ्या मुलीला पाहायचं होतं यार. राजेश डोळ्यात आसवे आणून म्हणाला. हे घे, यात बघ. गॅलरीत आपल्या फॅमिली गेट टुगेदरचे काही फोटो आहेत. तुमचेही असतील त्यात. लिंबूने आपला मोबाईल राजेशकडे देत म्हटलं. त्याने अधाशाप्रमाणे मोबाईल घेतला. गॅलरी उघडली. बोटाने वर खाली शोधाशोध केली. आणि मग फोटो सापडताच तो छातीशी धरून धाय मोकळून रडू लागला. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.